नमस्कार मित्रांनो, ज्ञानदर्शन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, सीए इंटरमिडिएट आणि सीए फायनलचे एग्जाम फॉर्म सुरू आहेत आणि याची शेवटची तारीख एग्जाम फॉर्म फिल करायची शेवटची तारीख ही 23 फेब्रुवारी आहे आणि त्यानंतर 1 मार्चपर्यंत जर आपण एग्जाम फॉर्म भरले 23 तारखेनंतर तर आपल्याला लेट फी भरावी लागेल। मग मित्रांनो, हा एग्जाम फॉर्म कसा भरायचा हेच आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राइब करा। चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। मित्रांनो, आपल्याला जर एग्जाम फॉर्म भरायचा आहे तर सिंपली आपल्याला SSP पोर्टलवर लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर दिसेल स्टुडंट फंक्शन, आर्टिकल फंक्शन आणि खाली दिसेल एग्जाम फंक्शन। मग आपल्याला सिंपली एग्जाम फंक्शनवर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा लेफ्ट साइडला व्ह्यू प्रोफाइल, रजिस्ट्रेशन फॉर्म, एग्जाम पेमेंट हिस्ट्री, रजिस्टर फॉर एग्जाम आणि सबमिटेड पेंडिंग फॉर्म्स। मग आपल्याला रजिस्टर फॉर एग्जामवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इंटरमिडिएट एग्जाम रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल। आपल्यासमोर एक PDF ओपन होईल। ती PDF आपण रीड करायची आणि खाली आय हॅव रीड अँड अंडरस्टूड ऑल द गाईडलाईन्स, मग इथे आपल्याला चेकआउट करायचं आहे, ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर बघा आपला फोटो, आपली सिग्नेचर आपल्याला दिसेल आणि आपल्याला जर आपली सिग्नेचर किंवा फोटो बदलायचा असेल तर तो आपण अपडेट करून घ्यायचा आणि आपला बरोबर असेल तर इथे एस करायचं, नसेल तर नो करायचं आणि अपडेट करायचं। मग मी इथे एस करतो। एस केल्यानंतर बघा कन्फर्म आपला SRN नंबर, WRO नंबर जोही असेल तो आपण कन्फर्म करायचा। मंथ, इयर, मे 2024. युअर फोटो अँड साईन विल बी प्रिंटेड इन मार्कशीट। आपला जो फोटो आणि साईन आपण दिलेले आहे ती आपल्या मार्कशीटवर प्रिंट होऊन येईल। डू यू वॉन्ट टू कंटिन्यू युअर इंटरमिडिएट एक्झाम रजिस्ट्रेशन फॉर्म, मग आपण इथे ओके करायचं। ओके केल्यानंतर आपल्यासमोर पुढील पेज ओपन झालेलं दिसेल। बघा इथे आपली डिटेल्स दिसेल, स्टुडंट डिटेल्स दिसेल, रजिस्ट्रेशन नंबर, स्टुडंट नेम, फादर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, रिजन, कंट्री नेम, नॅशनॅलिटी, हे सगळी आपल्याला बायोडेटा आपल्याला इथे दिसेल। त्यानंतर लास्ट नोन कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याला इथे दिसेल, ईमेल ID, फोन नंबर आपल्याला दिसेल। त्यानंतर आपला करस्पॉन्डंट ॲड्रेस दिसेल आणि तो आपलं सगळं आपण चेक करून घ्यायचं आणि नेक्स्ट म्हणायचं। नेक्स्ट केल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स इथे आपल्याला बघायचे आहे। मग इथे आपलं करंट कोर्स नेम आहे इंटरमिडिएट, करंट कोर्स कोड आहे कॉन इन 23। त्यानंतर आपली एक्झाम कोणत्या महिन्यात आहे, मे 2024। आपलं मोड ऑफ रजिस्ट्रेशन ग्रॅज्युएशन, आपलं फाउंडेशन असेल तर इथे फाउंडेशन आलं असतं। त्यानंतर कोर्स रूट डायरेक्ट एंट्री आहे किंवा काहींचा फाउंडेशन रूट दिसेल। त्यानंतर आपलं हे सगळं चेक करून झाल्यानंतर आपला स्टडी पिरियड इन मंथ्स 48 मंथ्स, हे सगळं चेक करून झाल्यानंतर आपली क्वालिफिकेशन डिटेल्स बघून घ्यायची। इथे आहे BCom पास्ट। त्यानंतर CA क्वालिफिकेशन डिटेल्स, आपलं जर एखादा ग्रुप पास असेल किंवा बोथ ग्रुप जोही ग्रुप पास असेल इथे पास येईल, नाही तर फेल येईल। त्यानंतर डू यू हॅव एनी व्हॅलिड पेपर एक्झम्पशन, आपल्याला एक्झम्पशन असेल तर इथे एस करायचं, नसेल तर नो करायचं। मग ते केल्यानंतर आपण सिम्पली नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर मीडियम ऑप्टेड, आपल्याला कोणत्या मीडियममध्ये आपला पेपर द्यायचा आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं। इथे सिलेक्ट केला मी इंग्लिश। त्यानंतर सेंटर डिटेल्स, आपल्याला कोणत्या सेंटर डिटेल्स इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। एक्झाम अप्लाइड ग्रुप 1। त्यानंतर रिजन कोणता आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर एक्झाम स्टेट इथे आपण सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र। त्यानंतर एक्झाम सिटी सिलेक्ट करायची आहे, मी ते सिलेक्ट करतो। तर खाली बघा फी डिटेल्स, आपल्याला एका ग्रुपसाठी 1500 रुपये फी लागेल म्हणून इथे फी डिटेल्स आलेली आहे। त्यानंतर आपलं सेल्फ डिक्लेरेशन हे सगळं वाचून घ्यायचं, आय ॲग्री करायचं। ॲग्री केल्यानंतर सबमिट म्हणायचं। सबमिट केल्यानंतर बघा आपला WRO कन्फर्म करून घ्यायचा। डू यू वॉन्ट टू सबमिट युअर इंटरमिडिएट एक्झाम रजिस्ट्रेशन फॉर्म, आपण इथे ओके करायचं। ओके केल्यानंतर रिडायरेक्टिंग टू पेमेंट गेटवे प्लीज वेट, आपल्याला पेमेंट गेटवेमध्ये आपण रिडायरेक्ट होऊ। त्यानंतर आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो पेमेंट गेटवेशी लिंक असेल तो। टाकल्यानंतर प्रोसीड सिक्युअरली असं करायचं। त्यानंतर आपण इथे आपला OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर प्रोसीड सिक्युअरली करायचं। प्रोसीड सिक्युअरली केल्यानंतर बघा सगळं आपण चेक करून घ्यायचं आणि खाली परत आपण प्रोसीड म्हणायचं आणि प्रोसीड केल्यानंतर जोही आपला पेमेंट ॲप असेल त्यावरून आपल्याला ते पेमेंट कन्फर्म करायचं आहे।